मुंबई गोवा महामार्गाची आपण या ठिकाणी पाहणी करताय, कोकणकरांसाठी काय नवीन डेडलाईन असेल? आत्ता अधिकारी आमच्याबरोबर आहेत, आमचे ठेकेदार आहेत, आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सगळेच आहोत नगरसेवकांसहित. आणि म्हणून की जी पाणी आम्ही करतोय ते काम योग्य रीतीने चालू आहे. फक्त त्यांना मुरूम मिळत नव्हता, तो उपलब्ध करून देण्याचं काम आमचे अनिल नवगण्यांना सांगितलं ते करून देण्याचा प्रयत्न करतायत. त्यानंतर एक जागा उपलब्ध पाहिजे तीही तिथं करून देण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते करतायत. दुसरा मुद्दा, जर हे सगळं व्यवस्थित मिळालं आणि झालं तर गणपतीपूर्वी एक लाईन सुरू करण्याचा आमचा मानस आहे. अधिकारी आम्ही सगळेच आहोत बरोबर. आणि मग ती एक लाईन झाली तर आम्ही बऱ्यापैकी पुढं गेलो असं वाटेल. आणि जर त्यातून पावसाने जर का अडथळा निर्माण केला तर पाऊस उघडल्यानंतर आम्ही त्वरित ते काम पूर्ण करून लाईन चालू करू. आणि तिथे तर काय नेमकी परिस्थिती आहे आणि कधीपर्यंत हे बायपास वाहतुकीसाठी? साधारणपणे या बायपासच्या संदर्भामध्ये सगळेच आम्ही नेहमी वेळोवेळी त्याचा आढावा घेत आलेलो आहे. काही दिवसांपूर्वी मी सुद्धा बैठक घेतलेली, त्यावेळेला संबंधित जे नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत त्यांनी यंदाच्या वर्षी एक लेन सुरू होईल या संदर्भामध्ये त्यांनी त्यावेळेला संबंध नियोजन ही गणपतीच्या आधी 1-1.5 महिना आधी एक लाईन याची सुरू होईल वन वे ट्रॅफिकसाठी, अशी त्यांनी त्या निमित्ताने नियोजन केलं होतं. आदरणीय गडकरी साहेबांकडे सुद्धा या संदर्भातला पाठपुरावा आम्ही सगळेच, मी असेन, तटकरे साहेब असतील, विभागाचे मंत्री म्हणून शिवेंद्रराजे असतील, बरेच. मुंबई गोवा महामार्गाचं काम गेले 18 वर्ष सुरू आहे आणि या महामार्गाचा फटका प्रवाशांना देखील बसत आहे. माणगाव आणि इंदापूर या शहरांमध्ये प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते आणि ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी माणगाव आणि इंदापूर बायपास काढण्यात आलं. आपण जर सध्याचं हे दृश्य पाहिलं तर माणगाव बायपासचं आहेत. माणगाव बायपास असेल, इंदापूर बायपास असेल, पूर्णतः दोन्ही अर्धवट असल्याचं चित्र समोर आलं आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील आश्वासन दिलं होतं की येत्या गणेशोत्सवापूर्वी एकेरी वाहतूक चालू करण्यात येईल. त्यानंतर काही दिवसातच मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांनी देखील पाहणी दौरा केला होता. त्यांच्याकडून देखील सांगण्यात आलं की येत्या गणेशोत्सवापूर्वी एकेरी वाहतूक चालू करण्यात येईल. त्यामुळे आत्ता जर सध्या ही परिस्थिती पाहिली तर दोन्ही बायपासचं जे काम आहे, इंदापूर आणि माणगाव या दोन्ही बायपासचं काम आहे ते पूर्णतः अर्धवट असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे येत्या गणेशोत्सवापूर्वी हे दोन्ही बायपासचं काम पूर्ण होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. दीपक दपके, TV9 मराठी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.